तर सकाळच्या नाश्त्यामध्ये मी इथे केला होता उत्तप्पा. नाश्ताही केला आणि त्याचा टिफिनही पॅक करून दिला. आणि रोज स्कूलला जाताना हा असा जे जे करतो जय बाप्पाला, त्यानंतर भंडारा स्वतःहून लावला आहे त्यांनी, त्यानंतर आप्पाजींनाही जे जे करतो आणि मलाही. माझं एवढं एवढंसं बाळ आज किती मोठं होत चाललं आहे. आपल्या डोळ्यासमोरच आपले मुलं मोठं होतात पण कळून येत नाही. मग इथे आम्ही भाजीपाला आणला होता, सर्व भाजीपाला निवडून ठेवला आणि इव्हिनिंगला स्नॅक्स पाहिजे होतं श्लोकला. मग मी त्यासाठी काय केलं की गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवले आणि त्यानंतर त्यातलं पाणी हे नितळून काढलं. पूर्ण असं त्यातून पाणी काढून टाकल्यानंतर ते खूप मोठे होतात म्हणून चाकूच्या साहाय्याने ते कट करून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आणि तेलामध्ये आता हे फ्राय करून घेणार आहोत आपण. छान असं खरपूस फ्राय करायचे आहेत कारण खायला खूप छान लागतं ते. एकदम जोराची भूक लागली आणि काही करायचं मन नसेल ना तर नक्की हे सोयाबीनचं स्नॅक्स करून बघा. तर इथे मी गॅस बंद केला आणि त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे, चांगलं एकजीव करून घेतले आणि मस्त श्लोकला हे खायला दिलं आहे.